प्रियानो, आजचा दिवस 30 ऑक्टोबर 2020, लॉकडाऊनचे 7 महिने आणि 9 दिवस झालेले आहे. प्रियानो, आजची शुक्रवारची बायबल स्टडीला आपण प्रारंभ करू. I pray to you, O God, in the time of your favor, and in your great love, O God, answer me with your sure salvation. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सनाधीश परमेश्वर पित्या, प्रभू आज पुन्हा एकदा प्रभू आम्ही शुक्रवारची बायबल स्टडी करायला प्रभू आम्ही तुझ्या पवित्र उपस्थितीमध्ये येतो. प्रभू तुझ्या पवित्र आत्माच्या मार्गदर्शन आम्हाला सर्वांना पुरव आणि प्रभू तुझ्या वचनापासून प्रभू तू आम्हाला नवीन गोष्ट शिकवत आहे प्रभू. आणि प्रभू तू नवीन तुझ्या प्रेषितांच्या आणि पवित्र आत्माच्या प्रभू साक्ष्या तू शेअर करत आहे प्रभू, आम्हाला सादर करत आहे प्रभू. आम्हाला तसं परिपक्व तुझ्या विश्वासामध्ये कर आणि प्रभू सर्व काय मान महिमा गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नामात मागतो म्हणून ऐक, आमेन. प्रियानो, बायबल स्टडीसाठी आपण प्रेषितांचे कृत्ये 8वा अध्याय एक्ट्स ऑफ द अपोस्टल्स चॅप्टर 8 3 भाग मध्ये करूया. पहिले भाग वचन 1 ते 8. And Saul was there giving approval to his death. And on that day a great persecution broke out against the church at Jerusalem, and all except the apostles were scattered all through Judea and Samaria. Godly men buried Stephen and mourned deeply for him. But Saul began to destroy the church, going from house to house. He dragged off men and women and put them in prison. Those who had been scattered preached the word of God wherever they went. Philip went down to the city in Samaria and proclaimed the Christ Lord there. When the crowd heard Philip and saw the miraculous sign he did and paid close attention to what he said, with a skrik, evil spirit came out of many, and many paralytic and crippled were healed. So there was a great joy in that city. प्रियानो, या अध्यायामध्ये खास करून वन ऑफ द इम्पॉर्टंट हा चॅप्टर आहे प्रियानो, प्रेषितांच्या कृत्यामधलं. आणि प्रेषितांच्या कृत्य याचे लेखक लूक इथे आपल्याला फिलिप, पेत्र, योहान आणि पवित्र आत्मा विषय तो एक साक्ष देत आहे. आणि खास करून एक इथिओपियन नपुंसक व्यक्ती जे ऑफिशियल होतं त्याच्या आपण हे बघणार आहोत प्रियानो. त्याच्यामध्ये आपण जाऊ. खास करून प्रियानो आपण इथे बघतो की इथे सन स्टेफन हा पहिला शहीद झालेला आहे प्रभू येशू ख्रिस्तासाठी, फर्स्ट मार्टियर फॉर आवर लॉर्ड जीसस क्राइस्ट. त्यांनी पवित्र आत्माने भरून लोकांना देवाचे वचन सांगितलेले आहे आणि देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या दर्शन स्वर्गामध्ये त्याला झालेले आहे आणि त्याची मृत्यू आलेली आहे. त्याने लोकांनी यहुदी लोकांनी त्याला पत्थर मारून किंवा दगड मारून त्याला मारून टाकलेला आहे. आणि प्रियानो, त्या दिवशी खूप छळ यरूशलेममधलं जे चर्च आहे, मंडळी आहे, त्याच्यामध्ये खूप छळ झालेले आहे, पर्सिक्युशन झालेले आहे. आणि त्या पर्सिक्युशन किंवा छळने ते जे प्रेषित होते ते लोक घाबरले नाही. ते लोक मरण भोगायला पण ते तयार होते, संकट सहन करायला तयार होते आणि सर्व विनाशला ते सहन करायला तयार होते, कारण ते त्यांचा विश्वास देवावर दृढ होता. प्रियानो, सर्व आपण इथे बघतो दुसरे लोक जे लहान लहान शिष्य आहे, 12 शिष्य नाही परंतु खूप लोकांनी जे प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला ते तिथर बिथर झालेले आहे, ते स्कॅटर्ड झालेले आहे यहुदिया आणि समार्यामध्ये, जुडिया अँड समार्या. तरी प्रियानो ते लोक पळून जाऊन सुद्धा तिथे त्या लोकांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवर्तमान किंवा सुवार्ता गाजवत आहे, ते घाबरून लपून बसले नाही प्रियानो. आणि आपण इथे बघतो की एका बाजूला या प्रेतक्रिया करण्यात आली स्टेफनची, धार्मिक लोकांनी त्याची प्रेतक्रिया केली आणि ते लोक शोक करायला लागले, कारण त्यांनी स्वतःच्या एक भावाला
किंवा प्रभूच्या सेवकाला ते लोकांनी गुमवलेलं त्याचे दुःख वाटत होतं त्यांना. परंतु दुसऱ्या बाजूला आपण बघतो की साऊल तो आणखीन चर्चला तो विनाश करायला लागलेला आणि स्त्री पुरुषांना सगळ्या घरामध्ये पकडून तो ड्रॅग करून तो तुरुंगामध्ये किंवा जेलमध्ये तो पुरत गेलेला आहे प्रियानो, आणि लोकांना त्रास देत आहे प्रियानो. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो की इथे 7 लोकांनी प्रियानो, मागच्या प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण बघितलं की या सर्व जे प्रेषित आहेत आणि जे प्रभूचे सेवक आहेत त्यांनी 7 लोक प्रभूच्या विश्वासमध्ये पवित्र आत्म्यामध्ये दृढ आणि विश्वासू लोकांना 7 लोकांना पसंत करण्यात आला. त्याच्यामध्ये पहिला ते संत स्टेफन आहे आणि दुसरा आपण इथे बघतो फिलिप, ते 7 मधला नेमलेला हा दुसरा व्यक्ती आहे आणि तो समार्यामध्ये गेलेला आहे प्रियानो, आणि तिथे जाऊन तो सुवार्थ गाजवत आहे प्रियानो. आणि पवित्र आत्माने भरून तो पवित्र आत्माचे आणि चमत्कारचे आणि सगळे मोठे मोठे ग्रेट मिरेक्युलर साइन तिथे त्यांनी केलेले आहे. आणि तिथे आपण बघतो की खूप लंगडे, लुले आणि पांगडे लोकांना त्यांना आजार होतं, त्यांना बरं केलेलं आहे. त्यांना त्यांचे जे सिकनेस आहे, क्रिपल आणि पॅरालिटिक लोकांना ते हील केलेलं आहे. आणि आपण बघतो की जे भूतेले लोक होते, इव्हिल स्पिरिट त्यांच्यामध्ये होतं आणि ते लोकांना खूप त्रासून ते भूत ते त्रासून ते निघत होते. द इव्हिल स्पिरिट वर ट्रबल्ड अँड दे केम आउट. सर्व भूत प्रेत ते निघून गेलेले आहे आणि सर्वत्र शहरामध्ये आनंदाची लहर वाहत आहे प्रियानो. प्रभूचं कार्य होत आहे आणि हे सगळ्या लोकांनी एक देवाच्या साक्ष बनलेले आहे. दुसरा भाग वचन 9 ते 25 वचन आपण वाचूया. Now for some time a man named Simon had been practicing sorcery in the city and amazed all the people of Samaria. He boasted that he was one of the great person, and both high and low gave him the attention and exclaimed, "This man is the divine power, known in great power." They followed him because he had amazed them for a long time with his magic. But when they believed Philip as he preached the good news about the kingdom of God, and in the name of Lord Jesus Christ, they were baptized, both men and women. Simon himself believed and was baptized also. He followed Philip everywhere, astonished by the great sign and miracle he saw. When the apostles in the Jerusalem heard that Samaritan people had accepted the word of God, they sent Peter and John to them. When they arrived, they prayed for them that they may receive the Holy Spirit. Because the Holy Spirit had not been come upon them, they had simply been baptized into the name of the Lord Jesus Christ. Then Peter and John placed their hands on the people and they received the Holy Spirit. When Simon saw that the Spirit was given by laying of the hands of the apostles, he offered them money and said, "Give me also the ability to that everyone on whom I lay my hand receive the Holy Spirit." Peter answered, "May your money perish with you, because your thought could not buy the gift of God with money. You have no part in the share of this ministry, because your heart is not right before God. Repent of this wickedness and pray to God. Perhaps the Lord will forgive you of such thought in your heart. For I see that you are full of bitterness and captive to sin." Then Simon answered, "Pray to the Lord to me that nothing that you have spoken happens to me." When they had testified and proclaimed the word of God, Peter and John returned to Jerusalem, preaching the gospel to many Samaritan villages. प्रिय आपण या भागामध्ये बघतो की फिलिप एकाकडे खूप चमत्कारी कार्य करत होता, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवत होता आणि सर्व समार्याच्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःच्या तारणहार म्हणून त्यांनी स्वीकार केलेले आहे. आणि जेव्हा हे बातम्या हे प्रभूच्या प्रेषितांना यरूशलेममध्ये कळलं, तेव्हा त्या लोकांनी त्यांच्या जे प्रेषितांची जे लोक होते त्यांनी प्रेषितांनी पेत्र आणि योहानाला तिथे पाठवलेलं आहे. आणि पेत्र आणि योहान
इथे येरुशलेममधून समार्याला आलेले आहे आणि त्यांनी तिथे त्या लोकांसाठी, समार्याच्या लोकांसाठी प्रार्थना केलेली आहे आणि त्यांनी लोकांवर हात ठेवलेला आहे, प्रार्थना केलेली आहे आणि त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला. कारण फिलिपाने फक्त सुवार्ता गाजवलेली, लोकांना, आजारी लोकांना बरं केलेलं आहे आणि त्यांच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये फक्त बाप्तिस्मा दिलेलं पवित्र आत्मा त्यांना मिळालेलं नव्हतं. आणि आता पेत्र आणि योहानद्वारा त्यांना सर्व लोकांवर पवित्र आत्मा आलेले आहे आणि सर्वांनी पवित्र आत्माचा अनुभव केलेले आहे. आणि एके बाजूला आपण इथे बघतो की सिमोन नावाचा एक व्यक्ती होता, तो जादूटोणा करत होता, सॉसरे करत होता, जादू करत होता आणि त्याच्या जादूने लोकांना अचंबित करत होता आणि सर्व लोक त्याला मान देत होते आणि स्वतःला तो बोलत होता की मला दैवी शक्ती आहे माझ्यामध्ये. आणि त्याला असं बघून त्याला लोक मान देत होते, दैवी शक्ती त्याच्याकडे आहे जादूटोणा बघून. परंतु जेव्हा फिलिपाने देवाचे वचन आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवली, त्यांनी सर्वांनी प्रभूवर विश्वास ठेवला आणि सर्वांनी बाप्तिस्मा घेतलेला आहे. आणि या शिमोन सुद्धा यांनी बाप्तिस्मा घेतला. परंतु जेव्हा हे पेत्र आणि योहानला त्यांनी बघितलं की ते लोकांच्या डोक्यावर हात ठेवतात आणि त्यांना पवित्र आत्मा मिळालेला आहे, त्यांनी पेत्र आणि योहानला सांगितलं, हे घ्या पैसे आणि जे तुम्ही हे पवित्र आत्मा च्या कार्य करत आहे ते तुम्ही पण मला द्या, हे ॲबिलिटी, हे सामर्थ्य मला पण द्या की मी पण हात ठेवेल तर लोकांना पवित्र आत्मा मिळेल, हे त्याच्यासाठी पैसे घ्या. आणि पेत्र इथे बोलत आहे त्याला की पैशाने देवाची भेट कोणी विकत घेऊ शकत नाही. नो बडी कॅन बाय द गिफ्ट ऑफ गॉड. आणि तुझ्या मनामध्ये हे वाईटपणा आलेला आहे, विकेटनेस आलेला आहे आणि तू जा आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे जा आणि तू पश्चाताप कर, कारण अशा विचार पवित्र आत्मा विरुद्ध आहे आणि प्रभू कृपा करेल आणि तुझ्या पापांची क्षमा तुला प्राप्त होईल. आणि मी बघत आहे की तुला हे जे मिनिस्ट्री आहे किंवा ही जी सेवा आहे प्रभूची, त्याच्यामध्ये तुला कुठला भाग प्राप्त होणार नाही, कारण तुझ्यामध्ये सर्व कडूपणा आहे. देयर इज ऑल बिटरनेस इन यू आणि तू सर्व पापने भरलेला आहे व्यक्ती. आणि म्हणून तू प्रभूची सेवा करू नको आणि प्रभू तुझी सेवाला मान्य करणार नाही. आणि हे सर्व त्यांनी सांगितलं. आणि हे दुसऱ्या बाजूला आपण बघतो की समार्यामध्ये पेत्र आणि योहानाने सुवार्ता ते लोकांनी पण गाजवली आणि आनंद करत करत ते लोक परत येरुशलेमला निघून गेलेले आहे. प्रियानो, शेवटचा भाग वचन 26 ते शेवटपर्यंत. Now an angel of the Lord came to Philip and said, Go south to the road to the desert that goes down from Jerusalem to Gaza. So he started out, and on his way he met an Ethiopian eunuch, an important official in charge of the treasury of Candace, the queen of Ethiopia. This man had gone to Jerusalem to worship, and on his way home he was sitting in the chariot reading the book of prophet Isaiah. The Spirit told Philip, Go to the chariot and stay near to it. Then Philip ran up to the chariot and heard the man reading Isaiah the prophet. Do you understand what you are reading? Philip asked him. How can I, he said, unless someone explains it to me. So he invited Philip to come up with him in the chariot and sit with him. The eunuch was reading the passage from the scripture. He was led like a sheep to the slaughter, and as a lamb before the shearer he is silent. So he did not open his mouth. In his humiliation he was deprived of justice. Who can speak of his descendant? For his life was taken from him from the earth. The eunuch asked Philip, Tell me please, who is the prophet talking about? Himself or someone else? Then Philip began with the very passage of the scripture and told him the good news about Jesus Christ the Lord. As they traveled along the road, they came up for some water, and the eunuch said, Look, here is water. Why should I be baptized? And he gave order to stop the chariot. They both, Philip and he, the eunuch, went down into the water, and Philip baptized him.
When they came out of the water, the Spirit of the Lord took Philip away, and the eunuch did not see Philip again, but went on his way rejoicing. Philip, however, appeared at Azotus and traveled about preaching the gospel in the town until he reached Caesarea. पण या भागमध्ये आपण बघतो की प्रभूच्या देवदूत फिलिपला त्यांनी सांगितलेलं आहे, फिलिपला सांगितलं की तू यरूशलेम ते गाजाला जे मार्ग आहे, रस्ता आहे, डेझर्टमधून तो जात आहे साऊथकडे, तू तिथे जा. आणि फिलिप तिकडे गेला आणि त्यांनी त्याची भेट एक इथिओपियाचा नपुंसक पुरुष होता, परंतु तो इथिओपियाचा खूप मोठा तो एक ऑफिसर होता. आणि ते इथिओपियाची जी राणी होती कॅन्डिस, त्याच्या जे कोषदार होता, म्हणजे ट्रेजरर होता तो राणीचा, आणि खूप इथिओपियाचा तो ऑफिशियल होता. तो यरूशलेममध्ये पवित्र मंदिरमध्ये प्रभूच्या भजन करण्यासाठी आलेला. आणि तो परत जात असताना तो यशाया संदेशचा याचं पुस्तक त्याच्या 53rd चॅप्टर अँड वर्सेस 7 and 8 तो वाचत होता. आणि पवित्र आत्माने फिलिपला सांगितलं की तू रथ जवळ राहा. आणि फिलिपने ऐकलं की हा काय वाचत आहे, हा जे अधिकारी आहे, इथिओपियाचा अधिकारी काय वाचत आहे. आणि फिलिपने त्याला विचारला, तू जे वाचत आहे तुला समजायला येत आहे का. आणि हा अधिकारी, इथिओपियाचा अधिकारी बोलतो की मला ज्यापर्यंत कोण समजत नाही तर मला समज कसं पडेल. आणि हा संदेश इथे बोलत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर ते एक मेंढरासारखा त्याला त्याच्या कत्ल करण्यासाठी घेऊन घेण्यात आलं. आणि जसं मेंढरं शांत राहतं तसं त्यांनी त्याचं मुख बंद ठेवलं आणि तो शांत राहिलेला आहे. आणि त्याच्यावर सगळ्या प्रकारचे अन्याय केलं आणि त्याला मारून टाकण्यात आलेला आहे. आणि हा अधिकारी, इथिओपियाचा अधिकारी फिलिपला विचारतो, हा संदेशता, यशाया संदेशता स्वतःबद्दल बोलत आहे किंवा दुसऱ्या कुठल्या व्यक्तीबरोबर बोलत आहे. आणि इथिओपियाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की तू ये माझ्याबरोबर रथमध्ये बस आणि तुम्हाला हे सगळं जे वचन आहे ते मला ते समजाव. आणि आपण बघतो की फिलिप पवित्र आत्माने भरलेला होता. यशाया काय बोलत आहे तिथून त्यांनी प्रारंभ केलं. देवाची काय योजना होती ते तिथून प्रारंभ करत असताना प्रभू येशू ख्रिस्तांनी काय केलेलं आहे, काय सेवा केलेली आहे, कसं स्वतःच्या जीव समर्पण केलेलं आहे आणि रक्त सांडवलेलं आहे. आणि आपल्याला तारण आणि पापांची क्षमा आपल्याला प्राप्त होईल आणि अनंत काळाची जीवनाची आशा प्रभू येशू ख्रिस्ताद्वारा झालेली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर पुनरुत्थान झालं आणि स्वर्गरोहण झालं. हे सगळं त्या नपुंसक जे इथिओपियाचा अधिकारी होता त्याला सांगितलं. आणि प्रियानो, ते लोक मार्गामध्ये जात असताना त्यांना एक ओएसिस त्यांना दिसलं. हिरवडीचा प्रदेश त्यांना, ओएसिस त्यांना दिसला. हिरवडीचा प्रदेश सर्वत्र वाळवंट असतं, परंतु एक जागावर थोडंसं पाणी असतं, पॉन्डसारखा. त्याच्या आजूबाजूला झाडपान असतात, थोडी लोकांची वस्ती पण असते, जनावर पण ते लोक ठेवतात. आणि असं जागावर ते पाणी बघून त्यांनी रथ थांबवलं. आणि या इथिओपियाचा अधिकाऱ्यांनी फिलिपला विनंती केली की मला तू या पाण्यामध्ये बाप्तिस्मा दे. आणि या फिलिपने, इथिओपियाचा अधिकारी नपुंसक व्यक्ती आहे, त्याला पाण्याचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा दिलं. आणि दोघं पाण्यामधून ते बाहेर आले. तेव्हा पवित्र आत्मा फिलिपला तिथून निघून गेलं, काढून टाकलं. इथिओपियाच्या अधिकारीच्या दृष्टीपासून त्याला काढून टाकलं. आणि जेव्हा इथिओपियाच्या अधिकारी बाहेर आला तेव्हा त्यांनी फिलिपला तिथे बघितलं नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख झालेली आहे, खरा देवाची ओळख झालेली आहे. आणि पवित्र आत्मा जे त्याला प्राप्त झालेला आहे त्याचा आनंद करत असताना तो इथिओपियाचा अधिकारी परत घरी जातो. आणि पवित्र आत्माने फिलिपला एझोटस नावाची एक जागा आहे तिथे त्याला सोडलं. आणि तिथे तो प्रवास करत
प्रभू येशू ख्रिस्ताची त्यांनी सुवार्ता गाजवली आहे. प्रियानो, आपल्याला या पेत्र, योहान, फिलिप याच्याकडून खूप शिकायची गरज आहे. प्रियानो, ते लोक आनंदाने फुगून नाही गेले, अरे प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आपण इतकं काम केलं, आता आराम करू, शांत बसून जाऊ. पण प्रियानो, इथे आपण बघतो की पेत्र आणि योहान प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवत ते लोक समार्यामधून निघून ते लोक यरूशलेमपर्यंत गेलेले आहे. पवित्र आत्माने इथे फिलिपला एझोटस नावाच्या जागेवर सोडलं. तो घरी जाऊन झोपलं आणि किंवा आराम केला नाही, परंतु तो प्रवास करत असताना त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवली आहे. ज्यापर्यंत तो सिसारिया नावाची जागेवर पोचला नाही त्यापर्यंत तो सुवार्ता गाजवत होता. प्रियानो, इथे बायबल स्टडीचा अंत होतो. प्रियानो, कधी कधी आपल्याला थोडं प्रार्थना केली आणि थोडं बायबल वाचन केलं, आपल्याला असं वाटतं की आपण खूप उपकार करतोय देवावर. प्रियानो, आपल्याला आज पवित्र आत्मा आणि प्रभूचे वचन आपल्याला शिकवत आहे की आपल्याला विनम्र करायची गरज आहे. किती नम्र हे लोक होते, किती त्या लोकांद्वारे पवित्र आत्मा कार्य करत होते, किती लोकांना बरं केलेलं आहे आजारपणापासून, किती लोकांना पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे. तरी प्रियानो, ते लोक इतके नम्र आहे. असं नम्र आणि असं विश्वासू आणि कार्यशील प्रभूचे सेवक बनायची तुम्हाला आणि मला गरज आहे. प्रभूच्या आशीर्वाद आपल्या सर्वांवर असो. आपण प्रार्थना करू. पवित्र सनाधीश परमेश्वर पित्या, प्रभू, आज जे आम्ही तुझ्या वचनापासून प्रभू आम्ही पेत्र, योहान, लूक जे त्याचे लेखक आहे, फिलिप, इथिओपियाचा प्रभू अधिकारी, या सर्व लोकांपासून प्रभू आम्ही शिकलेलो आहोत. प्रभू, कसे ते विश्वासू होते, नम्र होते, त्यांना कुठली पदवी मिळालेली, कुठली जागा मिळालेली, पोस्ट मिळालेली, पोझिशन मिळालेला, तरी प्रभू ते लोक काही अभिमान करत नाही, परंतु तुझ्यासमोर ते लोक नम्रताने वागत आहे, विश्वासूपणे वागत आहे. ते लोक थकलेले नाही, ते आराम करत नाही, परंतु प्रभू तुझी सेवा करत आहे. प्रभू, तू आम्हाला तसं बनव अशी विनंती करतो. प्रभू, शिमोन सारखं प्रभू आम्हाला स्वार्थी आणि पापी असं हृदय देऊ नको, परंतु प्रभू आम्हाला पेत्र, योहान, फिलिप आणि इथिओपियाचा अधिकारी सारखा प्रभू बनव, नम्र आणि विश्वासू आणि कार्यशील. प्रभू, आमच्याद्वारे तुझा महिमा व्हावा म्हणून ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुझा सादर करतो. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात, आमेन. प्रेरणा, आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थनामध्ये जॉईन आहो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझी इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तशी तू जो आमचे अपराध तू क्षमा कर. आम्हाला परीक्षेत आण नकोस, पर आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्माची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपल्या सर्व प्रियजनांबरोबर राहो. आमेन. प्रियानो, प्रेज द लॉर्ड अँड गॉड बी विथ यू.